आणि वळतोय आणखीन एका मोठ्या बातमीकडे. विक्रम एक लॉन्चिंग होते तेव्हाची ही थेट दृश्य आपल्याला बघायला मिळतात. विक्रम 1 ने अपनी उड़ान भरी, प्रथम चरण का प्रज्वलन प्रारंभ हो चुका है। विक्रम 1 ने प्रक्षेपण पथ को लांघकर आकाश को भेदने का निर्णय ले लिया है, एक ब्रह्मास्त्र की तरह। That's very true, Suyash and Akhil. I am awestruck at the sheer power that Stage 1 is producing. With this, we have two of our major prime mission objectives completed, which was successful ignition and safe tower clearance. That's right, and we are coming up on max Q now, which is the period of maximum aerodynamic pressure, where the vehicle faces its largest aerodynamic loads as it flies through this zone at Mach 1.5 at an altitude of nearly 9 kilometers. विक्रम 1 ने सफलतापूर्वक मॅक्स क्षेत्र पार आपण बघतोय विक्रम 1 न खासगी अंतराळ क्षेत्रातील सगळ्यात मोठी अशी ही पहिली ऐतिहासिक झेप घेतलेली आहे. हे रॉकेट व्यावसायिक सॅटेलाइट्सना अंतराळातील अचूक कक्षेमध्ये प्रस्थापित करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. आणि हे एक प्रकारचं आता जे मिशन आहे ते जागतिक सॅटेलाइट लॉन्चिंग मार्केटमधलं भारताचं महत्त्वाचं असं हे लॉन्चिंग आहे. आणि त्यामुळे आता भारताचा दबदबा वाढण्यास मदत होणार आहे. इस्रो नंतर पहिल्यांदाच खासगी अंतराळ कंपनी अंतराळामध्ये इतिहास रस्ते आहे आणि त्याची ही दृश्य आपण थेट पाहतो आहोत. स्कायरूट एरोस्पेस नावाची कंपनी आपल्या पहिल्या ऑर्बिटल रॉकेट विक्रम 1 ची ही महत्वाची अर्थातच लॉन्चिंगची ही प्रक्रिया करत होता आणि अर्थात हे लॉन्चिंग झालेलं आहे. प्रतिकरण हो चुका है और द्वितीय चरण का प्रज्वलन भी प्रारंभ हो चुका है. आणि या मोहिमेला अरायवल असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि सध्या आपण बघतोय श्रीहरिकोटा या ठिकाणी सर्व दिग्गज या ठिकाणी बसलेले आहेत. अनेक शास्त्रज्ञ या ठिकाणी सध्या उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. कार्य पूरा कर रहा है और दिग्गज शास्त्रज्ञ आणि दुसरीकडे ही पूर्ण लॉन्चिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीने ते लॉन्च होते हे आपण बघतोय. ऑर्बिटल रॉकेट विक्रम 1 श्रीहरिकोटातून लॉन्च झालेला आहे. टप्प्याटप्प्यात आता मागचा भाग जो आहे तो आधी खाली कोसळेल आणि त्यानंतर हे रॉकेट पूर्णपणे अंतरिक्षामध्ये जाऊन पोहोचेल. तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. ऐतिहासिक क्षण है पूरे भारत और निजी अंतरिक्ष यात्रा का. This vehicle has crossed 100 आतापर्यंत kilometers of आपण altitude, देशाबाहेर which is म्हणजे the भारताबाहेर notion of अनेक edge of space. अशाच पद्धतीच्या And we have खासगी reached space, कंपन्या guys. पाहिलेल्या आहेत ज्या स्वतः आपल्या शास्त्रज्ञांना घेऊन अशा स्वरूपामध्ये आपले रॉकेट्स लॉन्च करतात. मात्र भारतानं पहिल्यांदाच अशा पद्धतीनं ही दोन दृश्य आपल्याला बघायला मिळतात. ज्यावेळेला हे रॉकेट लॉन्च करण्यात आलं तेव्हाची ही दृश्य आणि त्यानंतर आता सध्याची या रॉकेटची अंतराळातली जी स्थिती आहे ती देखील आपण दाखवत आहोत. आणि त्यानंतर आपण बघतोय इथे उपस्थित असणाऱ्या या अर्थातच शास्त्रज्ञांचे जे नातेवाईक आहेत जवळचे लोक आहेत अशा सगळ्यांचा आनंद गगनात मावेन असा झालेला होता. कारण अतिशय मेहनत यासाठी घेतलेली होती. देशातलं हे पहिलं खासगी ऑर्बिटल रॉकेट आहे. विक्रम 1 असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. It is 355 kilometers downrange, traveling at nearly 4 kilometers per second. Now the telemetry will switch over from Shar to Port Blair and further to Bogor. अब यान अपनी अंतरिक्ष यात्रा पर निकल चुका है. तृतीय चरण का प्रज्वलन चालू है और उस +4 मिनट्स की प्रतिक्रिया नियमित रूप से चल रही है. And as you can see on your screens, we have near exact following. सगळ्यात महत्त्वाचं असं भारतातलं हे पहिलं अतिशय विकसित असं ऑर्बिटल क्लास रॉकेट आहे. प्रतिक्रिया हैदराबाद आपण बघतोय की चल रही है. एक महत्त्वाची स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसनं ते बनवलेलं आहे. आणि अंतराळातला हा अतिशय विक्रम साराभाई यांच्या नावानं जे प्रसिद्ध असणारं असं जे ठिकाण त्या ठिकाणावरनं त्याचं लॉन्चिंग झालेलं आहे. मात्र 20 मीटर लांब असं हे रॉकेट आहे. This is on your screen on board from stage 3. आणि 3D प्रिंटेड इंजिन and the nozzle. अशा पद्धतीची त्याची एक बनावट आपल्याला पाहायला मिळते. व्हाट अ ब्यूटीफुल व्यू. क्या सुंदर दृश्य है हमारी पृथ्वी का.
सध्या हे आपण बघतोय अतिशय यशस्वी अशा स्वरूपाचं लॉन्चिंग झाल्यानंतर एक वेगळा विश्वास या शास्त्रज्ञांमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. सामान्य रूप से तृतीय चरण का आतापर्यंत आपण संचालन बघतोय प्रारंभ सरकारकडनं हो चुका आणि है और इस्रोकडनं केली जाणारी अशी रॉकेट लॉन्चिंग्स यशस्वी झालेली आहेत आणि आता मात्र हे महत्वाचं असं प्रक्षेपण झालेलं आहे. मिशन आगमन असं त्यांनी या पहिल्या चाचणी मोहिमेला नाव दिलेलं आहे. रॉकेटची जी क्षमता आहे ती बघितली तर 350 किलो वजनापर्यंतचे उपग्रह आणि 450 किलोमीटर उंचीवरील पृथ्वीच्या खालच्या कक्षेत म्हणजे लो अर्थ ऑर्बिट LEO याला म्हटलं जातं हे स्थापित करण्यासाठी ते पूर्णपणे सक्षम आहे. सध्या आपण बघतोय अंतराळामध्ये पोहोचल्यानंतर तिथून आपल्याला दिसणारी ही दृश्य आहेत. 7 मजली इमारती इतकं उंच अशा स्वरूपाचं हे 24 मीटरचं रॉकेट होतं जे लॉन्च करण्यात आलेलं आहे. हे पूर्णपणे कार्बन कंपोजिट सामग्रीपासून बनवलेलं आहे जे अर्थातच म्हणजे पोलादापेक्षा किंवा स्टीलपेक्षा 5 पट हलकं आहे आणि अतिशय मजबूत सुद्धा आहे. तर हे सगळे आपण बघतोय शास्त्रज्ञ ज्यांनी या सगळ्यासाठी मेहनत घेतलेली होती त्यांचा उत्साह आनंद आपण पाहतो आहोत. और मिशन नियंत्रण केंद्र और लॉन्च नियंत्रण केंद्र से आपको दृश्य दिखाई दे रहे हैं. सभी यान परीक्षण दल अत्यंत ही प्रसन्न है और यहाँ पर जो प्रसंग है वो एक उत्सव का प्रसंग बन चुका है. एक ऐतिहासिक क्षण भारत के निजी अंतरिक्ष उड़ान का विक्रम-1 यान अब अंतरिक्ष में स्थापित हो चुका है. तृतीय चरण अब अपने कोस्ट फेज पे है और ये कोस्ट फेज अभी आप कैमरा व्यूज देख सकते हैं अपने प्रक्षेपण पर्दों या मोबाइल स्क्रीन्स पर, जहां पे आपको धरती का एक सुंदर दृश्य दिखाई दे रहा है. As we can see on our screens right now, it's really amazing to see that Vikram-1 as of now is हे सगळे तरुण शास्त्रज्ञ आहेत ज्यांच्या मेहनतीचं फळ ते प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहतायत आणि म्हणूनच एक वेगळा उत्साह या सगळ्या तरुण शास्त्रज्ञांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 हे अतिशय यशस्वी पद्धतीनं हे लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि त्याची ही दुसरी दृश्य आपल्याला अंतराळातली पाहायला मिळत आहेत. अंतराळातनं अर्थातच आता येत्या काळामध्ये त्याची कार्यपद्धती कशी असेल याबद्दलची उत्सुकता ही सगळ्यात जास्त असणार आहे. कारण आतापर्यंत अशा स्वरूपाची ही पहिली मोहीम आहे जी मोहीम अर्थातच यशस्वी झालेली आहे. यासाठीची पूर्णपणे तयारी ही करण्यात आलेली होती. हे सगळे शास्त्रज्ञ त्यांची टीम जी आहे ती गेल्या काही वर्षांपासून यावरती मेहनत घेत होती, काम करत होती आणि भारतातली ही जी अर्थातच खासगी अंतराळ संशोधन प्रणाली आहे किंवा ताकद आहे तीच एक प्रकारे जगासमोर सिद्ध झालेली आहे असं म्हणायला अर्थातच मोठा वाव आहे. आणि भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रातलं हे एक सुवर्ण पाऊल म्हणावं लागेल. कशा पद्धतीनं वाटचाल चालली आहे त्याची ही आता अर्थातच आपल्याकडे दृश्य समोर येत आहेत. विक्रम-1चं हे जे प्रक्षेपण आहे हे खासगी अंतराळ क्षेत्रातलं सगळ्यात मोठं ऐतिहासिक पाऊल आहे, ऐतिहासिक उड्डाण मानलं जात आहे. तर खगोलशास्त्राचे अभ्यासक लीना बोकील आपल्या सोबत आहेत. डॉक्टर लीनाजी, मुळातच अतिशय मोठं आणि ऐतिहासिक अशा स्वरूपाचं हे लॉन्च झालेलं आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया आणि पुढच्या काळात म्हणजे येत्या काळात या रॉकेटपासून अर्थातच कोणकोणत्या स्वरूपामध्ये माहिती जी आहे ती मिळू शकणार आहे? खूप खूप अभिनंदन स्कायरूट टेक्नॉलॉजीजच्या सगळ्या सायंटिस्ट आणि इंजिनियर्सचे खूप कौतुक वाटतं. कारण हे जे आहेत हे अगदी यंग सायंटिस्ट अँड इंजिनियर्स आहेत. IIT मद्रास आणि रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज मोस्टली हे दक्षिण भारतातले आहेत. सो प्रायव्हेट स्पेस सेक्टरमध्ये आता एक क्रांती घडणार आहे. आणि विक्रम-1 हे जे रॉकेट आहे हे सुद्धा अगदी कन्व्हेन्शनल जे इस्रोचे PSLV GSLV आहेत त्यापेक्षा वेगळे आहे आणि 3D प्रिंटेड कार्बन कॉम्पोजिट वाले पार्ट किंवा कॉम्पोनंट वापरून आणि याची फॅब्रिकेशन सुद्धा टेक्नॉलॉजी अति आधुनिक आहे. तो विक्रम हे रॉकेट सुद्धा एकतर खूप मस्त म्हणजे त्यांनी सगळ्यात बेस्ट व्हर्जन काढलेलं आहे आणि इंधन वगैरे सुद्धा कमी लागेल आणि वी कॅन डू रिपिटेटिव्ह मेनी स्पेस सॅटेलाइट लॉन्चेस आणि फक्त एक उपग्रह नाही तर एकत्र अनेक कॉन्स्टलेशन म्हणू शकतो म्हणजे नक्षत्र टाईप मेनी सॅटेलाइट ऍट अ टाइम वी कॅन सेंड. आणि अजून एक ऍप्लिकेशन म्हणजे
ही पहिल्यांदाच अशी गोष्ट होणार आहे, घडणार आहे. रोबोटिक आर्म वापरून वगैरे स्पेस डेब्रिस किंवा स्पेस गार्बेज और स्पेस जंक, ज्याला आपण स्पेसमध्ये अंतराळात कचरा झालेला असतो, तो एलिमिनेट करण्यासाठी याच्यावर सोल्युशन हे केलेलं आहे. सो अति आधुनिक टेक्नॉलॉजी ही हार्डवेअरसाठी रॉकेट कॉम्पोनंट, सॅटेलाइट हे सगळेच आहेत आणि प्लस AI/ML सॉफ्टवेअर सुद्धा, मशीन लर्निंग आणि अतिआधुनिक ज्या गोष्टी इस्रो करत नाहीत त्या गोष्टी हे लोक करायला लागलेले आहेत. सो आधुनिक ही टेक्नॉलॉजी जी आहे 3D प्रिंटिंग वाले आणि सॉलिड वर्क असे सगळे हार्डवेअर सॉफ्टवेअर वापरून, सो या गोष्टी आधी केल्या नव्हत्या. आणि इस्रोमध्ये काय होतं, सगळे अनुभवी शास्त्रज्ञ आहेत आणि टेक्नॉलॉजी प्रोवन आहेत किंवा गोष्टी सगळ्या आजपर्यंत झालेल्या त्या एका पद्धतीने. परंतु आता खासगी स्पेस सेक्टरमध्ये प्रायव्हेट कंपनीज आल्यानंतर जी गोष्ट पहिले झाली नव्हती भारतात ती आता व्हायला लागलेली आहे. सो मिशन आगमन इज ए गेम चेंजर आपण म्हणू शकतो आणि इट विल ओपन डोअर्स टू मेनी अदर मिशन्स. म्हणजे इस्रोला ते एकतर सप्लायर म्हणून किंवा कस्टमर सप्लायर आणि प्लस बाहेरच्या स्पेस एजन्सीज म्हणजे नासा किंवा SpaceX, ब्ल्यू ओरिजिन या लोकांना सुद्धा म्हणजे तो बिझनेस सुद्धा भारतात आणणार आहेत. सो आपली टेक्नॉलॉजी नाव इट कॅन बिकम द बेस्ट इन द वर्ल्ड. आपण टॉप 3 मध्ये आहोतच, पण आता नंबर 1 पोझिशन पर्यंत जाऊ शकतो. अशा गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत अंतराळात किंवा स्पेस टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये. अगदी. आणि खरोखरीच लीनाजी खूप खूप अभिनंदन करायला हवं की एक यंगस्टर्स आहेत, सगळे तरुण एक प्रकारे मोठ्या पद्धतीनं जे शास्त्रज्ञ बनू पाहत आहेत त्यांनी केलेला हा मोठाच विक्रम आहे आणि खऱ्या अर्थानं नाव सार्थ आहे विक्रम 1 या अर्थातच रॉकेटचं. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी. तर अतिशय मोठी कामगिरी ही करण्यात आलेली आहे आणि जागतिक स्तरावरती सुद्धा आता नोंद घेतली गेलेली आहे भारताची या निमित्तानं.